नमस्कार सर्वांना. तर मी आज माझी फेवरेट रेसिपी बनवत आहे नदीच्या खेकड्यांचा रस्सा. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू खेकड्यांचा रस्सा कोकणात कोणत्या पद्धतीने बनवला जातो. तर चला मी पहिल्यांदा सर्व त्याचे पार्ट डिवाईड केले आहेत. छोटे डांगे, मोठे डांगे आणि त्यामध्ये जो मधला गर असतो पिवळा तो काढून घेतला आहे. छोटे डांगे आपण मिक्सरला लावून त्याचा रस काढून घेणार आहोत आणि बाकी सर्व आपण एकत्र शिजवणार आहोत. तर चला छोटे डांगे आपण मिक्सरला लावून घेऊया आणि अशा पद्धतीने ते मिक्सरला लावल्यानंतर पूर्ण त्याचा बारीक चुरा होतो. मग त्यामध्ये आपण पाणी टाकून 2 वेळा आपण चांगलं त्याचा अर्क काढून घेणार आहोत आणि उरलेला जो चुरा असतो तो आपण फेकून देणार आहोत. तर वाटण्यासाठी मी सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण हे चांगलं भाजून त्यांची पेस्ट करून घेतली. नंतर घरीच बनवलेला खडा मसाला वापरून गरम मसाला मी त्यामध्ये मिक्स केला आहे. सर्व एकजीव करून त्याचं आपण एक वाटण तयार करून घेतलं आहे. चला तर मग फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी मी लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतल्या आहेत. तेल गरम झालं आहे. चला लसूण टाकू, त्यामध्ये मस्त कढीपत्ता टाकू, चांगली फोडणी तडतडून द्यायची आहे. थोडा कलर चेंज झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकूया. तर आपण यामध्ये स्पेशल मिरची पावडर मसाला वापरणार आहोत. स्पेशल का तर हा मसाला माझ्या आईने घरच्या घरी सर्व खडे मसाले व 2 पद्धतीच्या सर्व चांगल्या प्रकारच्या मिरच्या वापरून बनवलेला आहे. हा टाकल्यानंतर मला कोणत्याही प्रकारचा इतर मसाला टाकण्याची गरज वाटत नाही. तसंच कलरही छान येतो पदार्थाला. जर तुम्हाला कोणाला हा मसाला बाय करायचा असेल तर मला नक्की मेसेज करा आणि विचारू शकता. याची प्राईज व सर्व डिटेल्स बोलता मी त्यामध्ये त्यातला पिवळा अर्क जो काढला होता तो मिक्स करून थोडा वेळ परतून घेतला आहे. नंतर लगेचच उरलेला सर्व खेकड्यांचा भाग मिक्स करून परतून घेतला आहे. थोडा वेळ झाकण ठेवून थोडा वेळ त्याला वाफ येऊन देऊयात. झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त वाफेवरती छान सुकं कडकडीत झालं आहे. लगेचच त्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आता आपण जो पांढरा अर्क खेकड्यांचा काढून घेतला होता तो ॲड करूयात. त्यानंतर थोडा वेळ परतून आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून थोडा वेळ झाकण ठेवूयात आणि मस्त उकळी येऊन देऊ. थोडा वेळ उकळी आल्यानंतर मी आता त्यामध्ये मीठ ॲड करते. थोडा वेळ परतून आता त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आणि टेक्स्चर त्याला आलं आहे, कारण की आपण पूर्ण वेळ शिजवताना गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवली आहे. मी यामध्ये कोणताही इतर मसाला वापरला नाही आहे. मिरची मसाला पावडर आणि वाटण्याशिवाय तरीही खूप छान कलर आणि टेक्स्चर याला आलं आहे. कारण गावाकडे जेव्हा माझी आई जेवण बनवताना मी पाहिलं आहे तर जास्त करून वाटण आणि लाल मिरची मसाला पावडर इतकंच वापरलं जातं. जास्त कोणते मसाले वापरण्यात येत नाहीत. आणि जर तुम्ही चुलीवरती बनवत असाल तर खूपच मस्त. पण आज आपण हा रस्सा गॅसवरती बनवला आहे कारण मी आहे पुण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मी माझी फेवरेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे खेकड्यांचा रस्सा.